नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर बघा, सकाळची कामे पटपट आवरली. आईंनी पण मला काल हेल्प केली होती कामं आवरायला आणि माऊ पण काल व्हिडिओ काढून बघत होती बरं का. आणि त्यानंतर मग कामं आवरायचं, पटपट कामं आवरायचं, कारण हेच की खूप ऊन पडतं आणि नंतर खूप कंटाळा येतो काम आवरायचा. मग कामं वगैरे, जेवण वगैरे करून झालं, सर्व काही आवरलं आणि मग आम्ही निघालो होतो. तर मी काल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही फिक्स नव्हतं जायचं, पण आहोंची काही कामं कॅन्सल झाली. त्यानंतर ते म्हटले की आपण रेग्युलर चेकअपसाठी जाऊन येऊया हॉस्पिटलला, म्हणून आम्ही आलो होतो हॉस्पिटलला. तर मग बघा, आम्ही येवल्याला गेलो होतो हॉस्पिटलला. हॉस्पिटलची सर्व कामे आवरली आणि तिथूनच कोटमगावचं जगदंबा मातेचं मंदिर जवळच आहे. तर आहो बोलले, आलोच आहे तर आपण दर्शन घेऊन जाऊया. तर बघा, म्हटलं आपण पण जाऊया आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचं पण दर्शन होईल, म्हणून हे इथलं शूट घेतलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे असं बाहेरचं हे परिसर आहे. आतमध्ये एंट्री केल्या हे खूप असं प्रशस्त असं प्रांगण आहे आणि खूप छान आहे बरं का. झाडं वगैरे आहे, तिकडून भक्त निवास पण आहे आणि इथं दर्शनासाठीची इकडून बारी लागती, त्यासाठी तिथं साईडनी हे पण केलेलं, लाईनिंग वगैरे पण आहे. आम्ही सिंगल लाईननी जात होतो इथून आतमध्ये गेल्याच्यानंतर एंट्री वगैरे केली आणि मध्ये गेलो. तर मध्ये गेल्यानंतर आतमध्ये बघा, खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. मुख्य म्हणजे देवीच्या चेहऱ्यावरचं तेज जर बघितलं तर मन एकदमच प्रसन्न होतं, कारण खूप तेज आहे देवीच्या चेहऱ्यावर. त्यानंतर साईडलाच तिथे लगतलाच लागून एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक देवीचं मंदिर आहे. तिथेच तेल अर्पण करण्याचं, गोडं तेल अर्पण करण्याचं इच्छेनुसार तिथं ते कक्ष पण आहे आणि साईडनी देणगी कक्ष पण आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथे बसलेलो होतो. बघा, मंदिर रिकामच होतं, खूप काही जास्त गर्दी नव्हती. थोडेफार काहीतरी जे स्वइच्छेने कधी कधी कोणी येतं ते त्या साईडला आलं तर येतात दर्शनाला वगैरे सर्व काही. आणि बघा, गाभारा वगैरे मंदिर किती छान आहे आणि किती मस्त प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर. आणि देवीचा पण चेहरा बघू शकता तुम्ही. इथूनच दर्शन घ्या आणि कधी गेले तर जा नक्की, छान आहे मंदिर तिथं. आणि त्यानंतर आम्ही काही तिथं बसल्यानंतर फोटो वगैरे काढण्यास मनाई बरं का तिथं, पण आम्ही घेतलं थोडंफार शूट, कारण यात्रेत इथं जास्त काही फार गर्दी नव्हती त्यामुळं. आणि यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते, 6, 7, 8 एक दिवस यात्रा असते. बघा, देणगी कक्ष पण आहे तिथं आणि छान असं मस्त दर्शन झालं आणि आम्ही बसलो होतो आणि आम्ही काही रील पण शूट केलं तिथं. त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर पण काही रील शूट केल्या आणि मी शूट करत होते आणि आहो माझं शूट करत होते. तर बघा, खूप छान आहे. तुम्ही जर गेले कधी त्या साईडला तर नक्की जा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर इथलं. तर बाहेर वगैरे आल्यानंतर पण आम्ही शूट केलं तिथं, काही 1-2 रील शूट केल्या आणि बाहेरचं मंदिराचं हे असं काही नाही. इथलं वातावरण आहे, छान आहे वातावरण. आणि इथं साईडला जे दुकानं लागलेले असतात हे नेहमीच असतात. याआधी पण आम्ही गेलेलो आहे 2-3दा, पण आता इथं आलेलंच होतं जवळच. तर मग त्यानंतर मग आम्ही जेवण केलेलं होतं, आहोंनी काही केलेलं नव्हतं. मग हो, पण आम्ही आल्यानंतर इथं त्याच रोडना घरी येताना इथं हॉटेल लागतं, हे हॉटेल पॅराडाईज म्हणून. इथं जेवण खूप छान आहे, छान भेटतं इथं जेवण. टेस्ट वगैरे खूप मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे आणि मुख्य म्हणजे हॉटेलची क्लिनिंग खूप मस्त आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि तिथलं काही शूट घेतलं नाही कारण उशीर होत होता आम्हाला, पुढे पण जायचं होतं, एक काम होतं 1-2 आहोंचे. ते काय यात दाखवलेलं नाही आहे मी, पण त्यामुळे बाकीचं काही शूट घेतलं नाही. मग आहोंनी जेवण वगैरे केलं. मी तर जेवलेलं होतं, पण मी थोडंसंच खाल्लं. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरीच जायचं होतं, पण रस्त्यात नंतर आहोंचं प्लॅनिंग चेंज झालं. त्यांचे 1-2 कामं होते, ती पण केले. आणि त्यानंतर कोपरगावच्या अलीकडेच कुंभारी म्हणून तिथं महादेवाचं पण एक मंदिर आहे, राघवेश्वर म्हणून. तर बघा, आम्ही तिथं पण गेलेलो. म्हटलं आज आलोच आहे तर चला, एक देवदर्शन झालंच आहे तर हे पण होईल, वेळ होता थोडाफार. तर मग इथे पण हे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे हे मंदिर आणि खूप छान आहे. इथं प्रभू रामचंद्रांचं वगैरे ते पण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आणि ह्या बाहेरचा परिसर आहे. आणि इथं मुख्य म्हणजे गोदावरी नदीच्या तटावरतीच हे मंदिर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे, खूप प्रसन्न होतं. कोणाला जर शांत असं काही अनुभवायचं असेल शांतता तर इथे जा.
आणि नक्कीच तुमच्या मनाला शांत वाटेल असं ठिकाण आहे हे. तर बघा किती छान झाडं वगैरे आहे आणि खूप काही मंदिरांना छोटे छोटे बाहेरचे काही मंदिर होते ते लॉक होते आणि जे मेन मंदिर होतं ते होतं बरं का ओपन. तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि शूट करण्यास आता मनाई दिलेली तिथं, त्यामुळे आम्ही आतमधलं काही शूट वगैरे केलं नाही. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आलो आम्ही बाहेर आणि त्या साईडचा पण मी काही व्हिडिओमध्ये काही दाखवलेला आहे भाग मंदिराच्या त्या बाजूचा. आणि इकडून इथे खूप छोटे छोटे मंदिरं होते. काही जनार्दन स्वामींचं पण मंदिर होतं, देवीचं पण होतं, नर्मदा मातेचं पण मंदिर होतं. आणि इथं असं इतिहास आहे, असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांनी इथं बाण मारलेला आहे म्हणे. असा काही इतिहास आहे. मला काही जास्त माहीत नाही. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा काय आहे इथला इतिहास. आणि बघू शकता किती सुंदर असं इथलं ठिकाण आहे. जर कोणाला जायचं योगाला तर नक्की जा, छान वाटतं जाऊन. बघा मग नंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो घरी. तर रस्त्यातच आम्हाला एक स्वीटचं शॉप लागलं. तिथून मग आम्ही पोरींना काही नेलेलं नव्हतं उन्हामुळं, मग पोरींना आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आम्ही आलो घरी. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट